विद्यार्थी मित्रांनो, उद्या 30 ऑगस्टला आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आणि ग्रामर बॅच चालू होणार आहे. ग्रामरसाठी सगळे विद्यार्थी त्याच्यात ॲपियर होऊ शकतात, म्हणजे कंबाईनचे किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत ती आपली बॅच उद्या चालू होते. हे त्याचं पोस्टर आहे. सह्याद्री IAS अकॅडमीमध्ये ती बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये आपण अतिशय डिटेल नुसतं प्रश्नाचे MJ शेख इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी MJ शेख. विद्यार्थी मित्रांनो, 7 मे 2022 रोजी झालेली राज्यसेवा मुख्य परीक्षा इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण आज सॉल्व करून घेणार आहोत. तर चला बघूया ती प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न आहे, म्हणजे 51 पासून सुरू होतो. पहिले 50 मराठीचे असतात, नंतर 50 इंग्लिशचे असतात. तर 51 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात असं दिलेलं आहे, आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द सफिक्स IST. प्रश्न काय म्हणतो बघा, आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक द सफिक्स IST. म्हणजे ही एक सेक्शन आहे हा क्वेश्चन पेपरचा, बरोबर. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे कोणत्या शब्दांना IST हा प्रत्यय लागतो. तर बघूयात. पहिलं हिरो, आपण हिरोईक किंवा हिरोइझम ऐकलं आहे, पण हिरोइस्ट ऐकलेलं नाही, म्हणजे ए ऑप्शन गेलं, बरोबर. मग ए कुठे कुठे आहे, जिथे जिथे ए असेल ते उडवूयात आपण, म्हणजे हे 2 ऑप्शन तर गेलेत, बरोबर. नंतर बीला देखील IST हा प्रत्यय लागत नाही, कारण ॲट्रॅक्टिव्ह, ॲट्रॅक्शन असे आपण प्रत्यय लावतो, म्हणजे बी देखील गेला. आता बी कुठे कुठे, म्हणजे हे ऑप्शन देखील गेलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर आलं इथे. म्हणजे फ्ल्यूट, फ्ल्यूट म्हणजे बासरी, फ्ल्यूटला IST प्रत्यय लागतो. फ्ल्युटिस्ट म्हणजे बासरी वादक, हा पर्याय बरोबर आहे. प्लस चौथा लॉयल म्हणजे एकनिष्ठ, त्याला IST प्रत्यय लागतो. लॉयलिस्ट म्हणजे निष्ठावंत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, C आणि D हे 2 पर्याय बरोबर आहेत. आता आन्सर ऑप्शन्समध्ये C आणि D कुठे आहेत ते आपण बघूयात. C आणि D हे ऑप्शन 2 मध्ये आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 51चं उत्तर आलं 2. आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 52 बघा, चूज द सेंटेन्स विथ द मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. चूज द सेंटेन्स विथ द मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स, बरोबर. आता हा प्रश्न कशावर आहे बघूया. ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ ब्लॅक हेवी स्टील ट्रंक. म्हणजे हा प्रश्न ॲडजेक्टिव्हच्या ऑर्डरवर आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणचा क्रमावर हा प्रश्न आहे. आता याच्यात बघा, ही कॅरीड हिज क्लोथ्स इन ब्लॅक हेवी स्टील ट्रंक. कसं असतं, अगोदर साईज असते, नंतर कलर असतो, नंतर मेटल असतो, हा त्याचा क्रम आहे. म्हणजे पहिला पर्याय त्याच्यात येणार नाही, ठीक आहे. दुसरं बघा, ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ हेवी म्हणजे साईज झालं, ब्लॅक कलर झालं, स्टील मेटल झालं, ट्रंक. म्हणजे ही कॅरीड हिज क्लोथ्स इन अ हेवी ब्लॅक स्टील ट्रंक, हे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा ऑर्डर कसा असतो, साईज असतो, कलर असतो, मेटल असतो, बाकी इतर गोष्टी असतात. तो इथं बसतो आहे. मग बाकीचं याच्यात येणार नाहीत, कारण एकच ऑप्शन त्याच्यात दिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर येईल बी. आता बी कुठे बघूयात आन्सर ऑप्शनमध्ये, ते आहे 1 मध्ये. बाकीचं बघायची गरजच नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आलं 1, ओन्ली बी. प्रश्न क्रमांक 53 बघूयात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच विच एक्सप्रेसेस कमांड. याकडे लक्ष द्या. ऑफ द गिवन एक्झाम्पल. काय विचारलं आहे आपल्याला, इनडायरेक्ट स्पीच विचारलं आहे. इनडायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट स्पीच सोडवताना अगोदर बघायचं दिलेली वाक्य कोणती आहेत. 2 वाक्य याच्यात डायरेक्टचे असतात, 2 इनडायरेक्टचे असतात. म्हणजे अगोदर ती वाक्य उडवायची आहेत आपण, बरोबर आहे. हां, द इन्स्पेक्टर सेड, आपल्याला काय म्हटलं आहे त्यांनी, इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. तर वाक्य काय, द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. ठीक आहे. या वाक्यात फक्त स्पीकर आहे, लिसनर नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. फक्त स्पीकर आहे, बोलणारा आहे, याच्यात लिसनर नाही. बघा आता बघा, त्याचं उत्तर बघा. मग आता कोणतं आहे ते, द इन्स्पेक्टर सेड दॅट. सेड आला बरोबर आहे, कारण फक्त स्पीकर आहे. कनेक्टिव्ह आला दॅट. नो वन वॉज टच द बॉडी, म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा पास्ट टेन्स होतो. हे वाक्य त्या अनुषंगाने बरोबर आहे, ठीक आहे. नंतर दुसरं वाक्य बघा, द इन्स्पेक्टर सेड. आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये विरामचिन्हे नसतात. दुसरं वाक्य गेलं, लक्षात घ्या. बाकी काही वाचायची गरज नाही. तिसरं, द इन्स्पेक्टर टोल्ड दॅट. टोल्ड येणार नाही, कारण वाक्यात लिसनर नाही, म्हणून टोल्ड येणार नाही. टोल्ड तेव्हाच येतो जेव्हा स्पीकरसोबत लिसनर असतो, म्हणजे सेड टू मी, सेड टू हिम, त्या पद्धतीने. चौथा वाक्य, द इन्स्पेक्टर सेड
लेट नो वन शॅल टच द बॉडी. आता याच्यात बघा हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही म्हणून हे देखील येणार नाही. मग त्या म्हणजे ए त्याचं पहिलं उत्तर आहे ए. आता आन्सर ऑप्शनमध्ये ए कुठे आहे ते बघूयात आपण. आन्सर ऑप्शनमध्ये ए आहे ओन्ली ए 3मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54 बघा. ही हॅज ए बिझी स्केड्यूल सो ही विल बी लेट. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पल फॉर्म ऑफ द अबो सेंटेन्स. सिम्पल फॉर्म ऑफ द अबो सेंटेन्स. दिलेलं वाक्य हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि त्याचा आपल्याला सिम्पल सेंटेन्स करायचा आहे, म्हणजे सिंथेसिसवर हा प्रश्न आहे. तर बघूयात सिम्पल सेंटेन्समध्ये वन सब्जेक्ट वन फायनाईट वर्ब असतो, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतो. तसेच सिम्पल सेंटेन्समध्ये प्रेपोजिशनल फ्रेजेस, इन्फिनिटिव्ह, जिरंड, पार्टिसिपल ह्या गोष्टी असतात. आता आपण बघूयात त्यात. ठीक आहे, सिम्पल सेंटेन्स यामध्ये कोणतं आहे. तर पहिलं वाक्य बघा. ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी स्केड्यूल ही विल बी लेट. ऑन अकाउंट ऑफ म्हणजे प्रेपोजिशनल फ्रेजेस इथे वापरली, हे वाक्य सिम्पल सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य बघा. ही विल बी लेट बिकॉज. बिकॉज हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि बिकॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतो, हा सिम्पल नाही. हिज स्केड्यूल इज बिझी दॅट्स वाय हा देखील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. चौथं वाक्य बघा. ही विल बी लेट ॲज हिज स्केड्यूल इज बिझी. ॲज देखील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, हे वाक्य देखील कॉम्प्लेक्स आहे. म्हणून या दिलेल्या 4 वाक्यामध्ये पहिलंच वाक्य जे आहे पहिलं ऑप्शन ते सिम्पल सेंटेन्स आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 55 बघा. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. हा प्रश्न 2 ते 3 वेळेस आलेला आहे. ठीक आहे, आणि काय विचारलं बघा. द कंडिशन एक्सप्रेस इन द क्लॉज अबो इज. आता विद्यार्थी मित्रांनो याचं म्हणजे व्हेरिएशन आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी आयोगाने याला प्रोबॅबल म्हटलं होतं, तर खरं तर ही इम्पॉसिबल कंडिशन आहे. जेव्हा इफच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट असतो आणि नंतर मेन क्लॉजमध्ये परफेक्ट मॉडल किंवा मॉडल परफेक्शन असतो, तर तो इम्पॉसिबल कंडिशन असते, लक्षात असेल. तर याच्यात बघूया. इम्पॉसिबल कंडिशन हे आहे. प्रोबॅबल नाही म्हणता येणार, इम्प्रोबॅबल नाही म्हणता येणार, जनरल ट्रूथ नाही म्हणता येणार. मग याच्यात कोणतं आहे इम्पॉसिबल कंडिशन आहे. मग इम्पॉसिबल कंडिशनचं कुठे आहे ओन्ली 4मध्ये आहे. आता आपल्याला माहिती आहे 0 कंडिशनमध्ये काय असतो. इफसोबत सिम्पल प्रेझेंट असतो प्लस सिम्पल प्रेझेंट असतो. जनरल कंडिशनमध्ये काय असतो म्हणजे आपण प्रोबॅबल कंडिशन ज्याला म्हणतो, जी जनरल कंडिशन असते त्यामध्ये इफसोबत सिम्पल प्रेझेंट असतो आणि मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर किंवा मॉडेल्स असतात. तसंच इम्प्रोबॅबल कंडिशनमध्ये काय असतो. इफच्या सोबत सिम्पल पास्ट असतो आणि नंतर वुड, कुड, माईट प्लस V1 असतो. तसंच इम्पॉसिबल कंडिशनमध्ये काय असतो. इफच्या सोबत परफेक्ट पास्ट असतो आणि मेन क्लॉजमध्ये वुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव प्लस V3 अशी रचना असते, म्हणजे परफेक्ट मॉडेल असतो. मग हे इम्पॉसिबल कंडिशन असते. आलं लक्षात. कोणती कंडिशन ही इम्पॉसिबल कंडिशन 1 नंबरचं. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आलं 4 ओन्ली ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 56 पहिलं एमध्ये बघा. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं बघा. नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाईस अफेक्ट्स हिम. नायदर नॉरच्या रचनेत नॉर नंतर जो करता येतो तो आहे प्रेज्युडाईस, तो एकवचनी आहे म्हणून क्रियापद अफेक्ट्स बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. इथे देअर आहे म्हणजे क्रियापदचं स्थान इथे चुकलेलं आहे, म्हणजे क्रियापदचा रोल इथे चुकलेला आहे. जेव्हा कमिटी म्हणजे समूहवाचक म्हणजे कलेक्टिव्ह नाऊनच्या सदस्यामध्ये एक वाक्यता असेल तेव्हा ते एकवचनी क्रियापद घेतात. या उलट कलेक्टिव्ह नाऊनच्या समूहामध्ये म्हणजे समूहामध्ये जर ते विभक्त असतील, इंडिव्हिज्युअल असतील, डिफरंट इन ओपिनियन असतील तर ते अनेकवचनी क्रियापद घेतात, अनेकवचनी प्रोनाऊन घेतात. मग येथे द कमिटी आर पाहिजे. आर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स हे वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे ए आणि बीच बरोबर आहे. मग आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ए आणि बी कुठे आहे ते आपल्याला बघावं लागेल. याच्यात ए आणि बी पहिल्याच ऑप्शनमध्ये आहेत, म्हणजे प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57 बघा. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली क्लास ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. क्लास ऑफ अंडरलाईन वर्ड म्हणजे शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आता याच्यात बघा. दे आर स्कूल चिल्ड्रन. दे आर स्कूल चिल्ड्रन. स्कूल चिल्ड्रन. चिल्ड्रन नाऊन आहे, स्कूल ॲडजेक्टिव्ह आहे. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो, म्हणजे चिल्ड्रनला मॉडिफाय स्कूल करतोय. स्कूल येथे ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या, नाऊन नाही. जर स्कूल नुसता एकटा सांगितला असं कोणालाही विचारलं तर लोक नाऊन म्हणतील, पण याचं स्थान वाक्यात कुठे आहे
चिल्ड्रन या नामाच्या आधी आहे म्हणून ते या वाक्यात ॲडजेक्टिव्ह आहे. लक्षात आलं? ठीक आहे. मग ॲडजेक्टिव्ह बी आहे. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी कुठे ते बघूया. ओन्ली बी हे 1 त्याचं उत्तर आलं. म्हणून प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आलं ओन्ली बी, कारण तो त्या वाक्यात स्कूल हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. वाक्याच्या स्थानावरून त्याच्या आजूबाजूला कोणते शब्द आहेत त्यावरून ते ठरत असतो. तो नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे, ॲडवर्ब आहे, प्रेपोजिशन आहे की कंजंक्शन आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 58 बघा. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स विरामचिन्ह हा प्रश्न आहे. आता बघूया. दिलेला प्रश्न हा डायरेक्ट स्पीचचा आहे. डायरेक्ट स्पीचचा तुम्हाला माहीत पाहिजे. स्पीकर नंतर लिसनर आला, लिसनर नंतर कॉमा येतो आणि ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य येतं तर पहिलं लेटर त्याचं कॅपिटल असतं. म्हणजे आलं तुमचं उत्तर. इथं पहिलं लेटर कोणतंच कॅपिटल दिसत नाही, हे दिसत आहे. म्हणजेच याचं उत्तर आलं काय? डी. आलं का लक्षात? डी. आणि वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार फुलस्टॉप इथे म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणून फुलस्टॉप आला आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा त्यानंतर येत असतो. बरोबर? मग त्या हिशोबाने डी नंबरचं म्हणजे 4 नंबरचं जे वाक्य आहे डी ते बरोबर आहे. तर आन्सर ऑप्शनमध्ये डी कुठे ते बघूयात. आन्सर ऑप्शनमध्ये आहे 3. म्हणून प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आलं 3 ओन्ली डी. प्रश्न क्रमांक 59 बघा. आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म विचारला आहे म्हणजे काय विचारलं आहे? कर्मणी प्रयोग विचारला आहे. समवन लेफ्ट द डॉग अलॉन इन द गार्डन. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, वाक्याचा काळ ओळखायचा. लेफ्ट आहे मग एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची म्हणजे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. बरं का? आणि एक वचनी आहे म्हणजे वॉज नंतर जिथे वित्री दिसेल तेच तुमचं पॅसिव्ह वॉईस. बघा दिसतंय का कुठे? वॉज नंतर वित्री दिसतंय का? इज आहे, इज आहे. वॉज नंतर वित्री हे तुमचं पॅसिव्ह वॉईसचं वाक्य आहे. आलं लक्षात? जास्त याचं टेन्शनच घ्यायचं नाही. 36 सेकंद काय 6 सेकंदात तुम्ही सोडवू शकतात. म्हणजे जर स्ट्रक्चर जर आपल्याला माहीत असेल वॉईसचं तर इमिजिएट तुम्ही सोडवू शकतात. पास्ट टेन्स आहे लेफ्ट, लिव्हचं दुसरं रूप आहे लेफ्ट म्हणजे वॉज लेफ्ट असं गेलं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आलं मग 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60 बघा. शाल आय बिगिन द डिस्कशन द इनडायरेक्ट नॅरेशन करस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन अबो इज. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं क्वेश्चन टॅग काय येईल? ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे हा आता हा खरं तर एक लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन आहे व्हर्बल क्वेश्चन आपण याला म्हणू शकतो. तर व्हर्बल क्वेश्चनमध्ये शालचा शूड केव्हा होतो, शालचा वूड केव्हा होतो हे लक्षात घ्या. जर आपण कोणाकडून परमिशन मागत असो तर शालचा शूड होतो. जर आपण एक जनरल फ्युचर टेन्स म्हणून वापरत असेल तर तिथे काय होतं? तिथे काय असतो? वूड होतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यात बघा. शाल आय बिगिन द डिस्कशन द इनडायरेक्ट नरेशन करस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन अबो इज. आता याच्यात बघा. याच्यात काय? याच्यात लिसनर असा हा प्रकार नाही आहे. बरोबर आहे? म्हणून हे वाक्य कसं होईल बघा. ही आस मी उडालं, ही आस मी उडालं, हे 2 उडालेत. बरोबर? नेक्स्ट ही रिक्वेस्टेड वेदर आय शाल. रिक्वेस्टेड हा जो सेन्स असतो हा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये येतो त्याच्यामुळे हा येणार नाही, कारण व्हर्बल क्वेश्चनचा सेन्स आहे तो. लक्षात घ्या. ही आस इफ ही शुड बिगिन द डिस्कशन हे 4थ्या नंबरचं जे आहे डी हा करेक्ट ऑप्शन आहे. मग आन्सर ऑप्शनमध्ये डी कुठे? ओन्ली डी 1 मध्ये आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61 बघा. लुईस ब्रेल सेन्स ऑफ साईट ऑल हॅड लॉस्ट एज ऑफ पाय बाय द. तर हा जो बाय द आहे हा बिनकामाचा इथे आलेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द करेक्ट ऑर्डर. वर्ड ऑर्डर म्हणजे करेक्ट सेंटेन्स कसं येईल ते आपल्याला करायचं आहे. बघा आता वर्ड ऑर्डर किंवा सेंटेन्स अरेंजमेंटचा हा प्रकार आहे. तर बघा याच्यात ॲट द एज ही जी फ्रेज वापरली आहे ती वाक्याच्या सुरुवातीला घ्यायची. ती कुठे दिसते? वाक्याच्या सुरुवातीला दिसते. ॲट द एज ऑफ 5 लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऑल सेन्स ऑफ साईट. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी लुईस ब्रेल याने आपली दृष्टी गमावली. वयाच्या 5व्या वर्षी आंधळा झाला असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या करेक्ट वर्ड ऑर्डरने किंवा सेंटेन्स अरेंजमेंटच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणून 61चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62 बघा. चूज द करेक्ट फ्रेज फॉर ॲन एक्सप्रेशन. बघा आता याच्यात बघा. ॲन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. म्हणजे काहीतरी वाईट किंवा काही कठीण घडणार या अर्थाचं म्हणजे एक्सप्रेशन कोणते ते बघूयात आपण. पहिलं आहे त्याच्यात द लाईन्स ऑन द पामचा अर्थ होतो म्हणजे आपल्या फ्युचरबद्दल काहीतरी इंडिकेट करणं. म्हणजे हस्तरेषा पाहून आपण भविष्य वगैरे सांगतो असा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? टू इंडिकेट फ्युचर. द रायटिंग ऑन द वॉल म्हणजे एखाद्या
अनप्लिझंट गोष्टीची पूर्व सूचना किंवा अंदाज सांगणे, एखादी गोष्ट घडणार आहे असा अंदाज भाकीत करणे, त्याला म्हणतात द रायटिंग ऑन द वॉल. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. द रायटिंग ऑन द नोटबुक, याचं म्हणजे याला रिलिव्हंट यांनी हे लिहिलेलं आहे, पण याचा काही अर्थ होत नाही, लक्षात असू देत. सिल्वर लायनिंग आपण म्हणतो, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक वाईट गोष्टीनंतर चांगली गोष्ट घडत असते. देअर इज अ सिल्वर लाईन आफ्टर एव्हरी डार्क क्लाउड्स. लक्षात ही म्हण आहे, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल, म्हणजे कितीही वाईट प्रसंगानंतर एक चांगला दिवस येतो, सिल्वर लायनिंग. म्हणजे हा सुद्धा तिथं ऑप्शन येत नाही. मग कोणता येतो? फक्त 2 नंबरचा ऑप्शन येतो. म्हणून प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आलं 2, द रायटिंग ऑन द वॉल, म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीचं संकेत किंवा सूचना देणे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63 बघा. इफ वी हॅड ॲक्टेड वाईजली देअर वूड हॅव बीन नो पार्टिशन. बघा परफेक्ट पास्ट आहे, आणि जर इफच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट असेल तर पुढे परफेक्ट मॉडेल येतो, म्हणजे वूड हॅव, कुड हॅव, माईट हॅव प्लस V3. देअर वूड हॅव बीन नो पार्टिशन हे वाक्य बरोबर आहे. ग्रामरच्या अनुषंगाने कंडिशनल सेंटेन्सच्या नियमानुसार ते वाक्य बरोबर आहे. वेन द सन रायझेस सिंपल प्रेझेंट आहे. बर्ड्स केम आउट ऑफ देअर नेस्ट. केम आउटने पाहिजे इथं कम पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकलं. लक्षात झालं? नेक्स्ट, इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव कॅरीड हिज लगेज. मेन क्लॉजमध्ये जर परफेक्ट मॉडेल असेल तर इफच्या क्लॉजमध्ये देखील परफेक्ट पास्ट पाहिजे. येथे इफ ही हॅड असं हवं होतं, म्हणून हे वाक्य देखील चुकलं. चौथं बघा. द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्रक्स 10. द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्रक्स 10 हे वाक्य देखील बरोबर आहे. मग चुकले कोणते? 2 चुकलेत. मग ए आणि डी हे 2 ऑप्शन्स बरोबर आहेत. मग आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, यामध्ये ए आणि डी आहे. मग ए आणि डी ऑप्शन कुठे आहेत? ए आणि डी ऑप्शन आहेत 1 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 64 बघा. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटला तर आपल्या डोक्यात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स समोर यायला पाहिजे इमिजिएट. आता बघूयात. इट इज पिटी दॅट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आला. इट इज पिटी दॅट वी शुड हॅव टू अंडरगो दिस डिसग्रेस. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्याने 2 वाक्य जोडले पाहिजेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. एक महा सबऑर्डिनेट क्लॉज आला आणि तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाला. पुढे आवर हॅव्हिंग टू अंडरगो दिस डिसॲग्री इज पिटी. ॲक्च्युली याच्यात एकच क्रियापद आहे आणि याच्यात कोणतंच कंजंक्शन नाही, हा सिम्पल सेंटेन्स आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता आला? फक्त ए. मग ए कुठे? आन्सर ऑप्शन्समध्ये ए कुठे? ए आहे ओनली ए 1 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, आयडेंटिफाय द टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह अंडरलाईन इन द गिव्हन एक्झाम्पल. काय म्हणतायत? ॲडजेक्टिव्हवर प्रश्न आहे. दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट. दिस इज द व्हेरी बुक आय वॉन्ट. व्हेरी, ओन, सेम हे एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह असतात. मला तेच पुस्तक पाहिजे, मला तीच नोट्स पाहिजे, मला तेच लेक्चर हवं आहे असं आपण म्हणतो, तर ते काय असतात? एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह असतात. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते असतात? माय, आवर, योर, हिज, हर, देअर. आता पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते? माय, आवर, योर, हिज, हर आणि देअर हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. बरोबर? हे कोणते आहेत? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ते गुण सांगतात. मुंबई इज अ बिग सिटी, ही इज अ स्ट्रॉंग बॉय, ही इज अ क्लेवर बॉय, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ही सगळी क्वालिटी आहे. नंतर न्यूमेरिकल ॲडजेक्टिव्ह जिथं अंक असतो, 5 स्टुडंट्स, सेव्हरल बुक्स या पद्धतीने. एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्हमध्ये आहे व्हेरी, ओन आणि सेम हे काय आहेत? एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहे, जे नावावर जोर देण्यासाठी वापरले जातात. मग प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आलं. आता हे एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह कुठे? डी कुठे ते बघूयात आपण. डी आहे ओनली डी, म्हणजे 2. म्हणून प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आलं 2. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 66 बघूया. अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट. वीड आउट, तुम्हाला वीड हा शब्द माहीत असेल. वीड मीन्स अनवॉन्टेड ग्रास डेव्हलप इन आर फार्म. म्हणजे शेतात जे अनवॉन्टेड ग्रास, त्याला आपण मराठीत म्हणतो, तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं असं तण वाढलेलं असतं ना, तण वगैरे आपण जे निंदून वगैरे काढतो त्याला आपण वीड म्हणतो. वीड आउट म्हणजे
काढून टाकणे, रिमूव्ह करणे, म्हणजे एखादा सुटेबल कॅन्डिडेट नसेल तर त्याला रिमूव्ह करणे, एलिमिनेट करणे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. तर बघूयात, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन. आता ब्लॉक तर येणार नाही, सेगमेंट पण येणार नाही, एलिमिनेट येईल म्हणजे टू रिमूव्ह अनवॉन्टेड पर्सन ऑर कंपोनंट असा त्याचा अर्थ आहे. रिफ्रेश पण येणार नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67 बघा. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. ॲक्च्युली याच्यात कंडिशनल सेंटेन्सवर खूप प्रश्न विचारलेले आहेत. बघा पहिला, इफ ही टेक्स अन अर्ली बस. इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर नंतर देखील प्रेझेंट मॉडल पाहिजे मेन क्लॉजमध्ये. द बस विल रीच, इथं वुड आहे, इथं विल रीच पाहिजे म्हणजे पहिलं वाक्य चुकलं. मुंबई इन द आफ्टरनून, तिथं वुडच्या ऐवजी काय पाहिजे, विल पाहिजे, कारण इकडे प्रेझेंट टेन्स आहे. दुसरं वाक्य बघा बी, इफ यू व्हिसल्ड. इफ यू व्हिसल्ड सिम्पल पास्ट आहे, द गर्ल्स वुड माइंड इट. बरोबर आहे. इम्प्रोबॅबल कंडिशन आहे, सिम्पल पास्ट, पास्ट मॉडल, वुड प्लस V1 हे वाक्य बरोबर आहे. तिसरं बघा सी, इफ युअर वर्क इज ओव्हर गो होम अँड एन्जॉय इट. हे जनरल कंडिशन आहे, झिरो कंडिशन आहे ही. त्या दोघा क्लॉजमध्ये, इफच्या क्लॉजमध्ये पण सिम्पल प्रेझेंट असतो, मेन क्लॉजमध्ये सुद्धा सिम्पल प्रेझेंट असतो. सिम्पल प्रेझेंट हे वाक्य देखील बरोबर आहे. नेक्स्ट पुढे बघा, इफ ही बिहेव्ड वेल, इम्प्रोबेबल कंडिशन, बिहेव्ड वेल शी वुड हॅव लव्ड हिम. इथे परफेक्ट मॉडल आला. इथे जर परफेक्ट मॉडल आला तर येथे देखील परफेक्ट टेन्स यायला पाहिजे, पण इथे सिम्पल पास्ट टेन्स आला, हे वाक्य देखील चुकलं. इथे जर राहिलं असतं इफ ही हॅड बिहेव्ड वेल तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. फक्त बिहेव्ड आहे, जर हॅड राहिला असता तर ते वाक्य बरोबर आलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये फक्त काय पहिले दोनच म्हणजे ए आणि बी, बी आणि सी हे दोन वाक्य बरोबर आहेत. आता बी आणि सी कुठे आहेत बघा, बी आणि सी आहेत पर्याय क्रमांक 2मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आलं 2. नेक्स्ट हा प्रश्न क्रमांक 68 बघा. ए, नायदर ऑफ द टू बुक्स वॉज फाउंड युजफुल. आता हा सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंटवर हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. नायदर ऑफ द टू बुक्स, नायदर दोन घटकांसाठी वापरलं इथपर्यंत बरोबर आहे. आणि ऑफच्या आधी जो करता येतो, ऑफच्या आधी करताय नायदर, तो एकवचनी असतो. म्हणून पहिलं वाक्य सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंटच्या रचनेनुसार बरोबर. दुसरं वाक्य, ईच ऑफ दीज टू शॉप्स इज डुईंग गुड बिझनेस. हा पण तेथेच नियम लागू पडतो. ऑफच्या आधीचा करता आहे ईच, तो एकवचनी आहे, क्रियापद देखील एकवचनी आहे, हे वाक्य देखील बरोबर. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ, एव्हरीवन ऑफ नंतर अनेकवचनी नावून येतं, परंतु क्रियापद मात्र एकवचनी येतं, लक्षात घ्या. तिसरं बघा सी, एव्हरीवन ऑफ दीज वर्कर्स इज ट्रेंड टेक्निशियन. आता हा जो इज आहे एव्हरीवनला बरोबर आला आहे. एव्हरीवन हा तोडून देखील लिहिला जातो, खरा तर तसंच लिहिला जातो, तो हा नियम आहे. ठीक आहे, आपण एकत्र लिहिण्याची सवय आहे बहुतेकांना, पण एव्हरीवन खरं तर असा लिहिला जातो. नेक्स्ट, जसं आपण कॅनॉट असा लिहितो, बहुतेक विद्यार्थी असं तोडून लिहितात कॅनॉट, आणि हे चूक आहे, हे बरोबर आहे, लक्षात असू दे. काय ठरलेले आहेत काही शब्द, लक्षात घ्या. एव्हरीवन, ठीक आहे. स्टँडर्ड याच्यामध्ये तुम्हाला एव्हरीवन असा दिसेल वेगवेगळा, ठीक आहे. नेक्स्ट, वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स. आता या वाक्याचा करता काय, वन आहे. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स, वन एकवचनी आहे, इथे इज पाहिजे, हे वाक्य चुकलं. तर विद्यार्थी मित्रांनो ABC, मग याच्यात काय म्हटलं आहे त्यांनी, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस फ्रॉम अबोव विच फॉलो सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट. बरोबर, सब्जेक्ट वर ॲग्रीमेंटवर हा प्रश्न आहे. 3 बरोबर आहेत, 3 ऑप्शन कुठेच दिसत नाही, म्हणजेच हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, लक्षात घ्या. कारण त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, ABC असं यायला पाहिजे, बरोबर, कारण तिघी बरोबर आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. चौथं, वनच्या इथे इज राहिला असतं तर ऑल आर करेक्ट असं ऑप्शन आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69 बघा. चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन फ्रॉम द गिवन एक्झाम्पल. कधी येस नो टाईप क्वेश्चन म्हणतील, कधी व्हर्बल क्वेश्चन म्हणतील, म्हणजे जे प्रश्न सहाय्यकारी क्रियापदाने, सपोर्टिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरीने सुरू होतात त्यांना येस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. आता याच्यात बघा, दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. दिलेलं वाक्य हे सिम्पल प्रेझेंटचं आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये क्वेश्चन तयार करताना, विशेषतः व्हर्बल क्वेश्चन तयार करताना डू आणि डज वापरतात. डू कुठे, जर अनेकवचनी करता असेल तर डू घेतात, एकवचनी करता असेल ही, शी, इट, राम वगैरे तर डज घेतात. पण दे हा अनेकवचनी करता आहे, म्हणून जिथे तुम्हाला डू दिसेल ते तुमचं उत्तर येईल. डू दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग हे उत्तर बरोबर येईल. आन्सर ऑप्शनमध्ये डी कुठे ते बघा. आन्सर ऑप्शनमध्ये डी आहे 1 नंबरवर, म्हणून प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आलं 1.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन दिस सेंटेन्स. इन द सेंटेन्स हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. हे वाक्य व्यवस्थित बघा. अप अँड अबाउट. हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची आई पूर्वस्थितीत आली, पूर्वपदावर आली. म्हणजे जशी तब्येत होती तशी झाली, म्हणजे व्यवस्थित झाली. म्हणजे ती बरोबर आहे. आता बघूयात याचा अर्थ काय होता. ऑन द बेड म्हणजे बेडवरच पडून राहिली नाही. ऑन द मेडिसिन गोळ्याच खात राहिले किंवा मेडिसिनच तिने वापरायला चालू केले नाही. ऑन वन्स फीट म्हणजे काय, टू कम टू अर्लियर स्टेज म्हणजे अगोदर जशी परिस्थिती होती तसं होणे, म्हणजे सुधारणे, चांगलं होणे, बरं होणे, ठीक आहे, रिकवर होणे हा त्याचा अर्थ आहे. ऑन लाईफ सपोर्ट नाही. मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आलं सी. आता हा सी आन्सर ऑप्शनमध्ये कुठे बघूयात. सी ऑप्शनमध्ये आहे ओनली सी 4 नंबरमध्ये. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71 बघा. फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. ही वॉज द डॅश 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 टफ गाय. आता इथे रिकामी जागामध्ये आपल्याला योग्य असा ॲडजेक्टिव्ह भरायचा आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन क्विंटेट. क्विंटेट म्हणजे हा ग्रुप असतो 5 लोकांचा ग्रुप असतो जे संगीतमध्ये एकत्र वाजवतात. ठीक आहे. आणि क्विंटेट म्हणजे 10चा 18वा घात असा त्याचा अर्थ आहे. आणि क्विंटेसेन्शियल म्हणजेच काय, क्विंटेसेन्शियलचा अर्थ हा व्हेटरन असतो, ऑलराऊंडर असतो, स्ट्रॉंग असतो, परफेक्ट असतो, हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. ही वॉज द क्विंटेसेन्शियल टफ गाय हे त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72 बघा. एमधले प्रश्न काय बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट नाऊन क्लॉज बघायचं आपल्याला. तर प्रश्न बघूयात पहिला. ए, ही रिमेंबर्ड वेअर ही हॅड लेफ्ट. ही रिमेंबर्ड वेअर ही हॅड लेफ्ट. विद्यार्थी मित्रांनो वेअर ही हॅड लेफ्ट हा नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे. दुसरं माय सन न्यू दॅट आय वुड पनिश हिम. आता न्यू नंतर येणारा सबऑर्डिनेट कंजंक्शन तो क्लॉज हा ऑब्जेक्टच असतो. हा देखील नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब आहे. तिसरं ही ॲडमिटेड ही वॉज गिल्टी. आता ह्या वाक्यात कोणतंच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही पण ते गृहीत धरावं लागेल. हे वाक्य असेल ही ॲडमिटेड दॅट ही वॉज गिल्टी. इथे सुद्धा दॅट आहे म्हणजे हा सुद्धा काय आहे नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. ठीक आहे. ही चौथं बघा. ही लेफ्ट बिकॉज हिज वाईफ वॉज सिक. बिकॉज मेन क्लॉजला जर व्हायने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असतो. हा काय आहे ॲडवर्ब क्लॉज आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजला जर मेन क्लॉजला जर व्हॉटने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर सबऑर्डिनेट क्लॉज आला तर तो नाऊन क्लॉज असतो. नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट. आता जर असं घेतलं आपण ही रिमेंबर्ड. व्हॉट डीड ही रिमेंबर. व्हॉट डीड ही रिमेंबर तर याचं उत्तर येईल वेअर ही हॅड लेफ्ट इट हे त्याचं उत्तर येईल. माय सन न्यू. व्हॉट डीड माय सन नो दॅट आय वुड पनिश हिम. त्याचं उत्तर हे सबऑर्डिनेट क्लॉज येतो म्हणजेच तो नाऊन क्लॉज असतो. ही ॲडमिटेड दॅट ही वॉज गिल्टी. व्हॉट डीड ही ॲडमिट दॅट ही वॉज गिल्टी हे त्याचं असं उत्तर येईल. म्हणजे मेन क्लॉजला जर दॅटने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर सबऑर्डिनेट क्लॉज आलं तर तो काय असतो नाऊन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणि मेन क्लॉजला जर व्हायने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर सबऑर्डिनेट क्लॉज आलं तर तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असतो. मग आपल्याला काय विचारलं आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ द करेक्ट नाऊन क्लॉज. मग नाऊन क्लॉज याच्यामध्ये कोणते आहेत 3 आहेत ए बी सी. त्याचं उत्तर काय 4. म्हणून प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73 बघा. We use a paper to write on. We use a paper to write on. A paper. पेपर हा अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून त्या आधी आर्टिकल येणार नाही. पेपर जर हा अनकाउंटेबल असेल तर त्याचं अनेक वचन पण होत नाही. लक्षात घ्या कागद. पण पेपर्स जर तुम्हाला असं दिसलं तर याचा अर्थ होतो डॉक्युमेंट्स. आलं का लक्षात. फरक दोघांमध्ये बघा कागद आणि डॉक्युमेंट्स. आलं लक्षात. मटेरियल नाऊन आहे म्हणून तिथे आर्टिकल येणार नाही म्हणून पहिलं वाक्य चुकलं. दुसरं वाक्य बघा. आयरन इज अ व्हेरी युजफुल मेटल. आयरन
इज अ व्हेरी युजफुल मेटल, हे वाक्य बरोबर आहे, कारण मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही, तेथे कोणतंच आर्टिकल वापरलेलं नाही. सी बघा, आय हॅड मॅक्रोनी फॉर ब्रेकफास्ट. मॅक्रोनीचा अर्थ होतो म्हणजे हा इटालियन पदार्थ आहे, आपल्याकडे त्याला म्हणतात शेवाया, नूडल्स. मॅक्रोनी हा काय आहे, इटालियन पदार्थ आहे, आपल्याकडे त्याला शेवाया आपल्या भाषेत आपण म्हणतो. लक्षात असतो, काही घरगुती शब्द पण आपल्याला माहीत पाहिजे. मॅक्रोनी फॉर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट, लंच, सफर, हां, ब्रंच यांच्या आधी आर्टिकल वापरलं जात नाही, हे वाक्य देखील बरोबर आहे. ठीक आहे. चौथं वाक्य बघा, डी. व्हॉट अ इग्नोरंट मॅन ही इज. इग्नोरंट याची सुरुवात स्वराने होत आहे, मग त्याच्या आधी ॲन हे आर्टिकल पाहिजे. ज्या नामाची सुरुवात स्वराने होते त्याच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरले जाते. आलं लक्षात, इथे ॲन पाहिजे म्हणून हे वाक्य चुकलं. मग याच्यामध्ये बी आणि सी हे दोनच ऑप्शन करेक्ट आहेत. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि सी कुठे ते बघूयात. बी आणि सी आहेत 3मध्ये. आलं लक्षात, म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74 बघा, फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स बघा, द डॅश डॅश कॉलिंग द डॅश डॅश ब्लॅक. आता म्हणतो ना आपण, ही ॲक्च्युली एक प्रोवर्ब आहे. द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. आपण म्हणतो ना, एक म्हण असते मराठीत, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायाचं वाकून. जर राजकुमारच्या भाषेत म्हटलं, जो शीशे के घर में रहते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेंकते. दोज हू लिव इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स ॲट अदर्स. म्हणजे जर एखादी व्यक्ती काही उणिवा असतील तर त्याने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये. आलं का लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. शेंबूड आपल्या नाकाला, नाव ठेवू दुसऱ्याला, असा त्याचा अर्थ आहे. मग या प्रकारची ही म्हण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय येईल, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक, आणि हे ऑप्शन येईल फक्त 2 नंबरचं. आलं लक्षात, ही प्रोवर्ब म्हणजे म्हण आहे, लक्षात असू द्यात. म्हणून प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75 बघा, फिल इन द ब्लँक्स इन द गिवन कन्व्हर्जेशन. ठीक आहे, म्हणजे कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे. ऑलरेडी असे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जर PYQ ॲनालिसिस प्रॉपरली केलं तर तुम्हाला त्याच्यात सगळं सापडेल. आता आपलं PYQ जो आलं आहे जून महिन्यात, ते तुम्ही बघा, त्याच्यात डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे ईच अँड एव्हरी क्वेश्चनचं. बरं, मुकेश, वी नीड अ मेनू. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तर तिथं काय पाहिजे, डोंट वी असं जिथं असेल, डोंट वी इथं आहे, बरोबर. जॉन, वी हॅवंट गॉट वन हिअर. हॅवंट गॉट परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, वाक्य निगेटिव्ह आहे. मी तिथं काय येईल, हॅव वी आहे का, आहे, म्हणजे याचं उत्तर आलं. हा क्वेश्चन टॅगचा भाग आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन टॅग होकारार्थी नकारार्थी आपण लक्षात घ्या. क्वेश्चन टॅगचे नियम तुम्हाला माहीत असतील, लक्षात घ्या. पहिलं होकारार्थी आहे, सिम्पल प्रेझेंट आहे म्हणून त्याचं आलं डोंट वी. दुसरं नकारार्थी आहे, मग त्याचं म्हणून त्याचं आलं हॅव वी, लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. यामध्ये बघा, इफ युअर ब्रेसेस इज लूज युअर ट्राउझर्स कम डाऊन. इफ युअर ब्रेसेस, आता इथं बघा 2 ठिकाणी मिस्टेक आहे, बरोबर आहे. ब्रेसेस हा शब्द अनेकवचनी असतो. इंग्रजीमध्ये ज्या गोष्टी 2 समान भागांच्या बनलेल्या असतात त्या नेहमी अनेकवचनी. ब्रेसेस माहिती तुम्हाला, पॅन्ट खाली सरकू नये म्हणून जो इथे स्ट्रिप्स पट्ट्या लावलेल्या असतात 2, त्याला आपण ब्रेसेस म्हणतो. इथं ईचच्या ऐवजी काय पाहिजे, आर पाहिजे. ठीक आहे. लूज युअर ट्राउझर्स, इथे कम्सच्या ऐवजी काय पाहिजे, कम पाहिजे. म्हणजे हे वाक्य चुकलं, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं बघा, बी. दीज प्रेमायसेस लुक टू बिग. हा प्रश्न देखील विचारलेला आहे. म्हणून म्हणतो क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इट इज अ पॅनेशिया रेमेडी फॉर यू टू कवर ऑल ग्रामर्स अँड इट्स कंटेंट्स. दीज प्रेमायसेस लुक टू बिग. प्रेमायसेस हा शब्द अनेकवचनी असतो, हा नाऊन अनेकवचनी असतो, म्हणजे ते क्रियापदसुद्धा अनेकवचनी. हे वाक्य बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट सीमध्ये बघा, आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग. द यंग आणि द ओल्ड, लक्षात घ्या. एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या पुढे जर द आर्टिकल आला तर तो कॉमन नाऊन बनतो आणि तो अनेकवचनी असतो. त्या नियमानुसार येथे द ओल्ड म्हणजे समाजातील सर्व वृद्ध लोक, तरुण लोक असा इथं अर्थ गृहीत धरून सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब अनेकवचनी आलं आहे आणि ते वाक्य देखील बरोबर आहे. ठीक आहे. मग बी आणि सी हे 2 बरोबर आहेत. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि सी कुठे ते बघूयात. आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि सी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 77 बघा. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स बेस फॉर्म. द व्हेजिटेबल्स वेअर प्लांटेड इन नीट रोज. रोज हा ऑलरेडी आलेला आहे, होमोग्राफमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याचे अनेक अर्थ आहेत रोज, पण ज्या कॉन्टेक्स्टने आपल्याला विचारला आहे त्याचा तो अर्थ तिथे बसायला पाहिजे. द व्हेजिटेबल्स वेअर प्लांटेड इन नीट रोज म्हणजे व्यवस्थित एका ओळीत मांडले गेलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. अ सिरियस डिसॲग्रीमेंट ॲग्रीमेंट हाही त्याचा अर्थ आहे, पण त्या कॉन्टेक्स्टला तो जुळतो का? वादावादी, खंडासगी, जोरदार भांडण हे पण रोजचा अर्थ आहे. राऊ येतो, त्याचा उच्चार काय तिथे राऊ असं त्याचा आहे. अ लाऊड अनप्लेझंट नॉईज हा पण त्याचा अर्थ आहे, पण इथं तो जुळत नाही. टू मूव्ह अ बोट थ्रू अ वॉटर हा देखील त्याचा अर्थ आहे, बोटीने वल्लवणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा पण त्याचा अर्थ आहे, बरोबर लक्षात घ्या. पण वरील कॉन्टेक्स्टला जुळेल असा अर्थ आहे. अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अरेंज इन अ लाईन म्हणजे असंख्य घटक एका लाईनमध्ये व्यवस्थित मांडून ठेवणे, असंख्य वस्तू म्हणजे एका लाईनने लावणे हा त्याचा प्रॉपर मिनिंग येतो. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आलं डी, आणि डी हा कुठे आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 4मध्ये. म्हणून 77चं उत्तर आलं 4. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78 बघा. चूज द करेक्ट क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. करेक्ट क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता बघा, यू कॅन वे दीज लेटर्स. यू कॅन वे आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला काय व्हर्बल किंवा काय करायचं आहे आपल्याला व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. तर बघा इथं कॅन आहे आणि मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदचं पहिलं रूप येतं, लक्षात घ्या. त्यात प्रॉपर ॲक्झिलरी वर्ब वापरून किंवा मॉडल ऑक्झिलरी वापरून कोणतं येईल ते बघा. कॅन यू वेड चुकलं. कॅन यू वे दीज लेटर्स. कॅन यू वे दीज लेटर्स हे वाक्य बरोबर. डू यू वे दीज लेटर्स. डूने येणारच नाही कारण सुरुवात कशाने झाली आहे, कॅनने झाली आहे, बरोबर आहे. या दोन याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज झाले असते, म्हणून मी तो अगोदरच कन्फ्युजन तुमचं अवॉइड केलं की मॉडल ऑक्झिलरी नंतर क्रियापदचं पहिलं रूप येतं, V1 येतं, इथं V2 आलं होतं म्हणून ते वाक्य चुकलं, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79 बघा. यात रिपिटेशन भरपूर आहे बरं का, यावरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भरपूर रिपिटेशन आहे. म्हणून सांगतो जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर ते होईल व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 79. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. पहिला बघा ए. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. मी जिथे अ ब्युटिफुल फर्निचर हा अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याच्या आधी आर्टिकल येत नाही, त्याचं अनेक वचनसुद्धा होत नाही. त्याचं जर कॉमन नाऊन त्याला करायचं असेल, हा अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून नाही. जर त्याला कॉमन नाऊन करायचं असेल तर आपण ॲन आयटम ऑफ फर्निचर किंवा आयटम्स ऑफ फर्निचर्स असं करू शकतो. त्यावेळेस तो कॉमन नाऊन असतो. मटेरियल नाऊन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असताना किंवा मटेरियल नाऊन असताना, तो इथे मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊन असताना त्याला आर्टिकल येत नाही आणि त्याचं अनेक वचन देखील होत नाही, म्हणजे पहिलं वाक्य चुकलं. पुढे द न्यूज आर गुड टुडे. द न्यूज हा नाऊन नेहमी एकवचनी असतो. द न्यूज, समन्स, मम्स, काही रोगांचे नाव आहेत, काही देशांचे नाव आहेत. द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड नेशन्स. आलं लक्षात. ही देशांची नावं ती दिसायला ते अनेक वचनी असतात, पण तो आहे त्या याच्यामध्येच ते एकवचनी असतात. इथं इज पाहिजे, आलं लक्षात. हे वाक्य देखील चुकलं. पुढचं आर्टिकलवर हा प्रश्न. व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स हा अनकाउंटेबल नाऊन आहे. काय अनकाउंटेबल नाऊन आहे नॉनसेन्स, आलं लक्षात. त्याच्या आधी आर्टिकल येत नाही. व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच बॅड वेदर. आलं लक्षात. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या 3 पर्यायामध्ये फक्त सी हा जो आहे, सी हा पर्याय बरोबर आहे. आन्सर ऑप्शनमध्ये सी कुठे ते बघूया. आन्सर ऑप्शनमध्ये आहे सी 2, ओन्ली सी. म्हणून प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. ऑल्दो ही वॉज ऑलवेज हॅपी ही डिड नॉट लव एनीवन. म्हणजे हा कॉन्ट्रास्टचा प्रश्न आहे. अंडर क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तो नेहमी आनंदी असायचा परंतु त्याने कोणावरही प्रेम केलं नाही, किंवा म्हणतो तो आनंदी होता तरी देखील त्याने कोणावर प्रेम केलं नाही. अशा अर्थाने इथं ऑल्दो ऑलवेज वॉज हॅप्पी हे येणार नाही. ऑल्दो ऑलवेज टू हॅपी येणार नाही. ऑल्दो ऑलवेज हॅप्पी हे येईल. ऑल्दो ऑलवेज हॅप्पी ही डिड नॉट लव एनीवन. तो आनंदी होता तरी देखील त्याने कोणावरही प्रेम केलं नाही असा त्याचा अर्थ आहे. मग त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, 4 बरोबर नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81 बघा. मॅच द फॉलोविंग.
आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा एमध्ये काय, समथिंग दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स, म्हणजे सर्व रोगावर उपाय, म्हणजे आपण त्याला म्हणतो काय म्हणतो, त्याला आपण पॅनेसिया किंवा रेमेडी जे आपण म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे सर्व रोगांवर इलाज, सगळ्या समस्यांवरचं मूळ जे असतं त्याला आपण पॅनेसिया असं म्हणतो. इथं काय येईल, पॅनेसिया, बरोबर आहे. पॅनेसिया म्हणजे एचं आलं 4, 4 कुठे दिसतं ते बघूया. एचं आलं 4, ठीक आहे. ठीक आहे. दुसरं बघूया, एचं 4. पुढे एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगातील आरंभापासून सुरू आहे एखादी गोष्ट, म्हणजे सुरुवातीपासून जगात अस्तित्वात आहे अशी गोष्ट, त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, त्याला आपण प्रायमॉर्डियल. प्रायमॉर्डियल म्हणजे अनादी काळापासून अस्तित्वात असलेले, त्याला अबॉर्जिनिस हा पण शब्द आहे, लक्षात घ्या. प्रायमॉर्डियल हा त्याला आहे. म्हणजे 1चं आलं 4, 2चं आलं 1, ठीक आहे. तिसरं बघूया, पेन इन अ मसल, म्हणजे हा प्रायमॉर्डियल शब्द एकदा विचारला गेलेला आहे. मिसअँथ्रोप आणि पॅनेसिया तर भरपूर वेळेस विचारले गेलेले आहे, बरोबर. तिसरं बघा, एक्झिस्टिंग फ्रॉम बीचं झालं आपलं. तिसरं बघा, पेन इन मसल, त्याला आपण मायअल्जिया असं म्हणतो, म्हणजे स्नायूत जी दुखापत होते त्याला आपण काय म्हणतो, मायअल्जिया म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे तिसऱ्याचं काय आलं 2. आणि आता चौथा आहे डी, पर्सन हू हेट्स अदर पीपल, त्याला म्हणतो आपण मिसअँथ्रोप. मिसअँथ्रोप म्हणजे जो मानवाचा तिरस्कार करतो, ज्याला मानवाजवळ राहायला आवडत नाही, माणूस घाण्या आपण जे म्हणतो त्याला म्हणतो आपण मिसअँथ्रोप. ठीक आहे. मग याची जोडी कशी येईल बघा, 1ची 4 आहे, 2ची 1 आहे, 3ची 2 आहे आणि 4ची 3 आहे. मग याची जोडी या पद्धतीने येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आलं 3. सगळ्यांचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील. ठीक आहे. नेक्स्ट याच्या म्हणजे पॅनेसिया, मिसअँथ्रोप हे शब्द आला आहे. मायअल्जिया हा शब्द लक्षात ठेवा जरा. ठीक आहे. हा नवीन पहिल्यांदाच आला आहे याच्यामध्ये. तुम्ही जर मागच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला आढळेल की बाकीचे शब्द आलेले आहेत पण हा आलेला नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 82, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. त्याच्यात ए आहे बघा, आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वलसाड. हे कंडिशनल सेंटेन्स आहे, हे प्रोबेबल कंडिशनचं वाक्य आहे आणि प्रोबेबल कंडिशनमध्ये इफच्या सोबत कधीच मॉडल ऑक्झिलरी किंवा फ्युचर टेन्स येत नाही. इथे काय येईल, इथे सिम्पल प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे. इफ आय व्हिजिट वलसाड, काय येईल, आय व्हिजिट वलसाड असं यायला पाहिजे. ठीक आहे. असं राहिलं असतं तर हे वाक्य बरोबर असतं. इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाही म्हणून पहिलं वाक्य चुकलं. दुसरं बघा, ही फेल ऑन द फ्लोअर व्हाईल एंटरिंग द रूम. व्हाईल एंटरिंग द रूम असं जर म्हटलं तर इट इज अ पार्ट ऑफ सिम्पल सेंटेन्स. व्हाईल प्लस ING अशी जर रचना असेल तर त्याला जिरंड प्लस नाऊन असं म्हणतात आणि ही रचना सिम्पल सेंटेन्समध्ये असतं. ही वाक्य बरोबर आहे. पहिलं चूक आलं, दुसरं बरोबर. सी बघा, आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स. आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स. आता इथे बघा, माय, आवर, योर, हिज, हर, देअर हे जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत हे ॲडजेक्टिव्ह आहेत. मग याच्यानंतर नेहमी काय येईल, नाऊन येईल, बरोबर आहे. आणि हा जो सेंडिंग आहे येथे हा काय आहे, जिरंड आहे आणि जिरंड हा देखील नाऊनचं काम करतो म्हणून हे वाक्य देखील बरोबर आहे. आपण असं वाक्य आहे तुम्ही ऐकलं, प्लीज एक्सक्यूज माय कमिंग लेट असे वाक्य तुम्ही बघितले. हे वाक्य ऑलरेडी आलेलं आहे, बरोबर आहे. एक्सक्यूज माय कमिंग लेट आलं लक्षात, एक्सक्यूज मी नाही, माय आलं लक्षात. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतात नाऊनच्या आधी, नाऊनच्या आधी नेहमी ॲडजेक्टिव्ह येत असतं, लक्षात घ्या. मग हे वाक्य देखील बरोबर आहे. मग या प्रश्न क्रमांक 82 मध्ये बी आणि सी हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. आता बी आणि सी हे ऑप्शन कुठे ते बघूयात. बी आणि सी हे ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83 बघा, चूज द अल्टरनेटिव्ह मीनिंग अपोजिट ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. चूज द अल्टरनेटिव्ह मीनिंग अपोजिट ऑफ द वर्ड इन द कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. अपोजिट ऑफ विरुद्धार्थी शब्द आपल्याला करायचा आहे. द प्लॅन ॲज येट ओनली एक्झिस्ट इन इम्ब्रियॉनिक. इम्ब्रियॉनिक म्हणजे काय, इम्ब्रियॉनिकचा अर्थ काय होतो, ज्याची सुरुवात आहे त्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याची अर्ली स्टेज आहे. म्हणजे इम्ब्रियॉनिकचा समानार्थी काय येईल, अर्ली स्टेज, बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे, अपोजिट विचारलं आहे, बरोबर आहे. दुसरं बघा, हा त्याचा येणार नाही,
ॲडव्हान्स प्रगत म्हणजे अर्ली स्टेज, ॲडव्हान्स म्हटलं तर प्रगत होतो, हा त्याचा अँटोनिम्स आहे, हा त्याचा येईल. एम्ब्रॉईल आणि इमॅनेशन हे दोन्ही येणार नाहीत, मग त्याचं उत्तर आलं 83चं 2. आलं लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84 बघा. चूज द वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग ॲज द वर्ड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. लक्षात घ्या. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स. फॉयबल्सचा अर्थ काय होतो? म्हणजे व्यक्तीच्या बोलण्यात वागण्यात जी विक्षिप्तता असते, गैरवर्तन असतं, ज्याच्यामुळे इतरांना त्रास होतो, त्याला आपण काय म्हणतो? फॉयबल्स असं म्हणतो. ठीक आहे. हां, इडिओसिनक्रॅसीचाही अर्थ काय होतो? तेच होतं, विक्षिप्तपणा होतो वागण्यातला. ठीक आहे. आणि फेबल्सचा अर्थ होतो दंतकथा. येथे जर फिबल राहिला असतं तर याचाही अर्थ मानसिक किंवा शारीरिक दौर्बल्य असा अर्थ होतो, पण तो तिथं नाही. फेबल्स म्हणजे याचा अर्थ होतो दंतकथा. इन्फर्मिटीचा अर्थ देखील शारीरिक व मानसिक दुर्बलता असा होतो, म्हणजे हा देखील त्याचं, म्हणजे या दोन त्याचे समानार्थी आहेत. ए आणि सी, बी हा त्याचा समानार्थी नाही. मग त्यांनी काय सांगितलं? सेम मिनिंग सांगितलं होतं, म्हणून आन्सर ऑप्शनमध्ये आपल्याला ए आणि सी कुठं दिसते ते त्याचं उत्तर असेल. तर ए आणि सी उत्तर आहे 3 मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आलं 3. ओनली ए अँड सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85 बघा. विच वन ऑफ द फॉलोविंग प्रेफिक्सेस मिनिंग ऑल करेक्टली बिफिट्स द वर्ड वोरस. वोरस म्हणजे या वोरसला कोणता प्रेफिक्स प्रॉपर बसेल, ज्याच्याकडून एक नवीन शब्द तयार होईल. आता बघा, मोनो आपण म्हणतो मोनोपॉली, मोनोगॅमी, मोनोकॉल, मोनोरेल. लक्षात? मोनो त्याच्यात येणार नाही. ठीक आहे. प्रो आता म्हणतो प्रो इंडियन, बरोबर आहे, किंवा प्रो हिंदू असंही म्हणतो आपण, प्रो अमेरिकन या पद्धतीने आपण म्हणतो. सुप्रा ह्युमन आपण म्हणतो. लक्षात? आता ओमनी हा जो शब्द आहे, ओमनी मीन्स ऑल, वोरस मीन्स इटर. ओमनिव्होरस हा शब्द येईल. ओमनिव्होरस मीन्स इटिंग ऑल, म्हणजे सर्व भक्षी म्हणतो त्याला, सर्व खाणारा. ओमनिव्होरस, मग ओमनीला व्होरसपासून ओमनिव्होरस हा शब्द तयार होईल, म्हणजे याचं ऑप्शन आलं डी. लक्षात? म्हणून प्रश्न आता डी कुठे बघूयात आपण. डी आहे ओनली डी 3 मध्ये, म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आलं 3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86 बघा. द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझिन. द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझिन. विच इज अ नाऊन फ्रेज इन द सेंटेन्स. नाऊन फ्रेज म्हटला तर एकच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, नाऊन फ्रेज ही असते व्हर्ब नंतर किंवा व्हर्ब आधी. लक्षात घ्या. वाक्यात व्हर्ब काय आहे? इज आहे, मग याच्या आधी येणारा सगळा भाग हा काय असेल? नाऊन फ्रेज असेल. कीप इन माइंड. दॅट्स इट. मग याचं उत्तर काय? द टॉल गर्ल नाही येणार, अ ब्ल्यू फ्रॉक नाही येणार, गर्ल नाही येणार. द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक हे त्याचं उत्तर येईल. लक्षात? कारण नाऊन फ्रेज हे सुद्धा कर्त्याचं काम करतं, बरोबर आहे, ते कर्माचं काम करतं. लक्षात घ्या. मग कर्ता आणि कर्म, कर्ता कुठे असतो? क्रियापदच्या आधी, कर्म कुठे असतं? क्रियापद नंतर. लक्षात घ्या. ठीक आहे. मग याचं उत्तर काय येईल? नाऊन फ्रेज कोणती या वाक्यात? द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझिन हे त्याचं उत्तर येईल. द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक हे त्याचं उत्तर येईल. मग प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आलं 4. लक्षात आलं? एक्सप्लेनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. आता पुढचे प्रश्न ते पॅसेजचे आहेत, ते आपण घेतलेले नाही आहेत. 87 ते 91. पुढचा प्रश्न बघूयात आपण 92चा. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 92 बघा. शी हॅड ॲन एज इन हर व्हॉइस. होमोफोन्सवर हा प्रश्न आहे. वर्ड्स ऑफन गेट कन्फ्युज्ड असंही त्याला आपण म्हणतो. शी हॅड ॲन एज इन हर व्हॉइस. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, तिच्या आवाजात अतिशय काय शार्पनेस आहे. आलं लक्षात? दे हॅड ॲन एज. एजचा अर्थ इथे होईल बेनिफिट किंवा ॲडव्हान्टेज. बरोबर. म्हणजे ॲडव्हान्टेज आणि शार्पनेस कुठे दिसतोय आपल्याला? इथे दिसतोय. कारण हे बाकीचे ऑप्शन तिथे जुळत नाही आहे. वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार हे दोनच अर्थ येतील, म्हणून त्या प्रश्नानुसार याचं उत्तर येईल शार्पनेस आणि ॲडव्हान्टेज. लक्षात घ्या. हे बाकीचे पण अर्थ आहेत त्याचे, पण वाक्याच्या सेन्सनुसार, वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार चौथा जो पर्याय आहे शार्पनेस आणि ॲडव्हान्टेज हे त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93 बघा.
ॲज सून ॲज आय सॉ द ॲडव्हर्टिजमेंट आय इमेल्ड माय CV. आणि त्याची सूचना अशी आहे, मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग. बघा, ॲज सून ॲजचं वाक्य हे होकारार्थी असतं आणि ॲज सून ॲजचं वाक्यला जर सांगितलं निगेटिव्हमध्ये करा तर आपल्याला नो सुनर दॅनची रचना वापरायची असते. पण हे वापरताना काळाचं भान ठेवावं. जर एकापेक्षा जास्त नो सुनरची वाक्य असतील तर, जर एकच वाक्य असेल तर डोंट वराई. ठीक आहे. आता बघा, आय वाक्य नो सुनरने व्हायला पाहिजे. कुठं दिसतंय मग तुम्हाला नो सुनरचं वाक्य? चौथ्या ते दिसतंय बघा. नो सुनर डिड आय सी द ॲडव्हर्टिजमेंट दॅन आय इमेल्ड माय CV. हे त्याचं उत्तर येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून प्रश्नक्रम, आता मी बाकीचे ऑप्शन्स वाचत बसत नाही कारण ते इरिलेव्हंट आहेत. करेक्ट ऑप्शन लक्षात घ्या. फक्त इथे एकापेक्षा जास्त जर वाक्य राहिले असते नो सुनरचे तर अशा वेळेस फक्त काय बघायचं? काळ बघायचा, टेन्स बघायचा, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. इथे एकच दिलेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट उत्तरावर आलो. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आलं D. तर आता D कुठे बघूयात? ओन्ली D इज करेक्ट. 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94 बघा. वी ईट दॅट वी मे लिव्ह. वी ईट दॅट वी मे लिव्ह. द सब्जेक्टिव्ह मूड इन द सेंटेन्स अबोव एक्सप्रेसेस. म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड आहे. सब्जेक्टिव्ह मूडमध्ये वाक्य हे वस्तुस्थिती विसंगत असतं. आता हे काय दर्शवते? जर वाक्यात दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट असेल तर तो सब्जेक्टिव्ह मूडमध्ये किंवा तो पर्पज दर्शवतो, हेतू दर्शवतो. वी ईट दॅट वी मे लिव्ह. जगण्यासाठी आपण खातो. खायचं काय? कारण जगायचं आहे म्हणून. उद्देश काय आहे खाण्याचा? जगणे. आणि त्याचा पर्पज दिसतो म्हणून याचं उत्तर येईल पर्पज. इथं विश नाही येणार, डिझायर नाही येणार, डाऊटफुल कंडिशन नाही येणार. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आलं B. आता B कुठे आहे? 4. आलं लक्षात? आता कोणते हे पर्पज एक्सप्लेन करतात, सांगतात? पर्पज कोणते शब्द दाखवतात? आता याच्यात काय आलं आहे? दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट हा निगेटिव्ह पर्पज दर्शवतो. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95 बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. क्लॉजेसवर प्रश्न आहे. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस. जर वाक्यात इफ, अनलेस, इन केस, प्रोव्हाइडेड असे शब्द असतील तर तो ॲडर क्लॉज ऑफ कंडिशन असतो. काय असतो? ॲडर क्लॉज ऑफ कंडिशन. कोणते शब्द? इफ, अनलेस, इन केस, प्रोव्हाइडेड. इन केस इथे आहे, बरोबर आहे. इफ, अनलेस, बरोबर, किंवा वन्स असेल किंवा प्रोव्हाइडेड असेल. लक्षात घ्या. हे जे शब्द असतील तर हे काय दर्शवतात? इफ यू विश टू असेल तर हे काय दर्शवतात? कंडिशन दाखवतात. काय दर्शवतात? कंडिशन. मग क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे अडर क्लॉज ऑफ कंडिशन असं येते C आहे. 95मध्ये C आन्सर ऑप्शनमध्ये कुठे बघा? तो आहे 3मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आलं 3. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96 बघा. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्सवर हा दुसरा क्वेश्चन आहे. माय ब्रदर, पहिलं वाक्य इथे कॉमा अननेसेसरी म्हणजे वाचायचंच नाही. माय ब्रदर गिव मी अ वॉच, सेमिकॉलन आहे. टू माय सिस्टर, इथं बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट माय ब्रदर अननेसेसरी कॉमा आहे, अननेसेसरी एक्सक्लेमेशन मार्क आहे, अननेसेसरी क्वेश्चन मार्क आहे, चूक. माय ब्रदर गिव मी, इथं अननेसेसरी कॉमा आहे म्हणून वाक्य चुकलं. मग याच्यात 2 नंबरचं जे वाक्य आहे तेच ॲक्युरेट आहे, बाकीचे 3 इरिलेव्हंट आहेत. म्हणून B ऑप्शन कुठे आहे? B ऑप्शन आहे आन्सर आहे 3मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 96चं उत्तर आलं 3. नेक्स्ट वी डॅश डॅश अ कोड ऑफ प्रॅक्टिस. वी डॅश डॅश अ कोड ऑफ प्रॅक्टिस. आता सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. ठीक आहे. फ्रेझल वर्ब आहे. आता याच्यात बघा, सेट ऑफ म्हणजे प्रवासाला निघणे. सेट ऑफचा अर्थ काय होतो? प्रवासाला निघणे, हे त्याचा येणार नाही. सेट असाइड म्हणजे बाजूला ठेवणे म्हणजे कीप असाइड, हे पण त्याचं येणार नाही. सेट फोर्थचा अर्थ आहे एखादी गोष्ट मांडणे, पुढे जाणे, निघणे, प्रवासाला निघणे म्हणजे बाय साधनाने वगैरे, है ना, हे पण येणार नाही. आणि सेट डाऊन मीन्स कन्सिडर, डिटरमाइन, रेकॉर्ड, त्याचा दुसरा अर्थ आहे लिहिणे असाही आहे. मग वी सेट डाऊन अ कोड ऑफ प्रॅक्टिस, हे त्याचं उत्तर येईल. आलं लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 98 बघा. इन अ ब्राउन स्टडी, हा पण प्रश्न एक ते दोन वेळेस विचारला गेलेला आहे ऑलरेडी. इन अ ब्राउन स्टडी म्हणजे काय? आपल्या विश्वासात रममान होणे, दिवा स्वप्नात रंगणे, बरोबर आहे, आपल्या विचारातच मग्न असणे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आता याच्यात बघा, आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह इन व्हिच, ऑड सांगितलं इथे. काय सांगितलं आहे की तो त्याचा अर्थ नाही,
आता याचे अर्थ कोणते ना कोणता अर्थ नाही ते आपल्याला बघावं लागेल, कारण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो. लॉस्ट इन थॉट हा त्याचा काय समानार्थी आहे इन ब्राउन स्टडी. बरोबर, ठीक आहे. म्हणजे हा येणार नाही, आपल्याला काय पाहिजे, ऑड पाहिजे, म्हणजे विरुद्धार्थी पाहिजे किंवा दुसरा पाहिजे, तो बसत नाही. इन डे ड्रीम दिवा स्वप्न रमणे हा त्याचा समानार्थी आहे. इन डेलिबरेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो इंट्रोस्पेक्शन, एखाद्या गोष्टीवर काय करणे, आत्मपरीक्षण करणे, इंट्रोस्पेक्शन आपण त्याला म्हणतो. हा त्याचा अर्थ नाही आहे, वेगळा आहे. इन रेवरी, रेवरीसुद्धा हा त्याचा समानार्थी अर्थ आहे. ठीक आहे. मग ऑड कोणतं आलं, इन डेलिबरेशन हा ऑड आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99 बघा. लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज ॲसॅसिनेटेड. आता सूचना काय आहे, द सब्जेक्ट ॲट्रिब्यूट इन द सिम्पल सेंटेन्स अबो इज. सिम्पल सेंटेन्समध्ये नाऊन इन ॲपोजिशन अशी रचना असते आणि हा जो भाग आहे नाऊन इन ॲपोजिशनचा आहे. नाऊन इन ॲपोजिशनचा म्हणजे एकाच नामाचं वर्णन करण्यासाठी येणारं दुसरं नाऊन, ते एकाचला वापरलेले असतात. बघा आता लिंकन काय मेन नाऊन आला, त्याला कोणतं येईल, नाऊन इन ॲपोजिशन कोणतं येईल, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका येईल. ॲसॅसिनेटेड व्हर्ब आहे, वॉज ॲसॅसिनेटेड व्हर्ब आहे, लिंकन हा मेन सब्जेक्ट आहे. मग ॲट्रिब्यूट कोणता आहे लिंकनचा, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आलं ए. आता ए कुठे आहे ऑप्शनमध्ये बघूयात आपण, ए आहे 4मध्ये. लक्षात आलं. ॲट्रिब्यूट, आता विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात, फक्त सिम्पल सेंटेन्स म्हटलं आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. सिम्पल सेंटेन्समध्ये एक रचना असते. आता तुम्ही हेच शिकलेत का सिम्पल सेंटेन्समध्ये एकच करता, एकच क्रियापद असतो, ही योग मान्य आहे. पण सिम्पल सेंटेन्समध्ये प्रेपोजिशनल फ्रेजेस, जिरंड, पार्टिसिपल, आलं लक्षात, इन्फिनिटिव्ज आणि नाऊन इन ॲपोजिशन अशी देखील रचना असते. म्हणजे एकच म्हणजे तो एकच करता असतो. हा इथपर्यंत काय येईल, हा एकच करता आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा याचा ॲट्रिब्यूटाचा गुण सांगतो. हा काय आहे, लिंकन काय, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. ॲट्रिब्यूट म्हणजे गुण सांगणे, म्हणजे तोच नाऊन असतो सेम. ही सिम्पल सेंटेन्समध्ये रचना असते मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आलं 4, ओनली ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100 बघा. एमध्ये ही रिझेंबल्ड हिज ब्रदर. रिझेंबल्स हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आय एम टायर्ड ऑफ दिस वर्क, इथं विथ आहे, टायर्ड ऑफ पाहिजे. ठीक आहे, हे वाक्य चुकलं. ही ऑर्डर्ड अ न्यू कार. ऑर्डर्ड हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, याच्यानंतर प्रेपोजिशन येणार नाही, प्रेपोजिशन तिथे नाही, म्हणून हे वाक्य बरोबर. नेक्स्ट ही विल कम्बॅट युअर व्ह्यूज. कम्बॅटसुद्धा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, त्याच्यानंतर प्रेपोजिशन येत नाही, हे देखील वाक्य बरोबर आहे. तर मित्रांनो फक्त याच्यात एकच चुकलं. तर आयोगाने काय विचारलं सूचना बघा. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. मग ACD जिथं दिसेल ते त्याचं उत्तर असेल. ACD हे त्याचं उत्तर आहे. एक्सप्लेनेशन प्रॉपरली केलेलं आहे. लक्षात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका मी एक्सप्लेन केलेली आहे. काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकतात. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो उद्या 30 ऑगस्टला आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आणि ग्रामर बॅच चालू होणार आहे. ग्रामरसाठी सगळे विद्यार्थी त्याच्यात ॲपियर होऊ शकतात, म्हणजे कंबाईनचे किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत ती आपली बॅच उद्या चालू होते. हे त्याचं पोस्टर आहे. सह्याद्री IAS अकॅडमीमध्ये ती बॅच आहे आणि त्या बॅचमध्ये आपण अतिशय डिटेल, नुसतं प्रश्नाचे उत्तर सांगण्यापेक्षा 4ही प्रश्न आपण एक्सप्लेन त्याच्यात केलेले आहेत. म्हणजे 4ही पर्याय आपण त्याच्यात काय केले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला जर राज्यसेवेचे असतील तर रायटिंग स्किलचा तुम्हाला एक व्यवस्थित कोर्स मिळेल. कारण रायटिंग स्किलची ही म्हणजे रायटिंग स्किल म्हणजे जे सिलेबस आहे त्या सिलेबसची ही शेवटची बॅच आहे. ऑब्जेक्टिव्हची देखील आणि रायटिंग स्किलची. ते रायटिंग स्किलमध्ये आपण एसे, ट्रान्सलेशन आणि प्रेसी सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत. सगळे तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं दिलं जाईल, कसा तो लिहावा काय वगैरे. आणि ग्रामरमध्ये आपलं एकच स्ट्रक्चर असेल. मी काय केलेलं आहे, नाऊन जर आपण शिकत आहोत तर नाऊन त्या प्रिव्हियस क्वेश्चनवर कसा नाऊन बेस विचारला जातो ते आपण जास्त बघणार आहे. एक प्लॅनिंग म्हणजे मी तुम्हाला सेट करून देणार. उद्याच्या लेक्चरमध्ये तेच होणार आहे. तर सगळ्यांना कळवण्यात येते की उद्याच्या सेमिनारला तुम्ही हजर राहावा. त्याचा पत्ता आहे सह्याद्री IAS अकॅडमी, झेड ब्रिजजवळ, केरकर रोड, नारायणपेठ, पुणे. काही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद.